राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज भिवंडी न्यायालयात सुनावणी। आरएसएसच्या मानहानी याचिकेवर सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी भिवंडीकडे रवाना। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। राज्यसभेमध्ये 6 जागांवर महायुतीचा विजय पक्का। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास। फक्त 1 जागा विरोधकांकडे जाणार असल्याचं वक्तव्य। छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याचं अजितदादांनी ठरवलं होतं। अंतर्गत चर्चेवेळी राज्यसभेसाठी सुचवलं होतं भुजबळांचं नाव। खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। अजित पवारांच्या अपघाताची सत्यता बाहेर आणण्यासाठी रोहित पवारांचा लढा। आज पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। दहावीच्या पहिल्या पेपरला राज्यात 11 कॉपी प्रकरणं। पुणे नागपूर वगळता अन्य विभागात कॉपी 0। 12वीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा 7 वर्षीय मुलीवर अत्याचार। वाळूज परिसरातील संतापजनक घटना। अंगावरील चटक्यांच्या व्रणामुळे प्रकार आला उघडकीस। पतीपासून विभक्त मुलीचं प्रेम प्रकरण पटलं नाही म्हणून आईनं पोटच्या मुलीला संपवलं। तू दुसरा नवरा केलास मग मी प्रेम करून दुसरं लग्न करायला काय हरकत। मुलीच्या सवालामुळे आईनं मुलीची गळा आवळून केली हत्या। संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ। भंडारा जिल्ह्यातील वरठी इथं गतिमंद 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार। 22 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। 20 रुपयांचा आमिष दाखवून गतिमंद मुलीवर अत्याचार। भंडारा जिल्ह्यातील धुमाकूळ माजवणारा बिबट्या जेरबंद। लाखनीच्या नान्होरी येथील बिबट्याला अखेर वनविभागानं केलं जेरबंद। नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास। शिमग्या कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। शिमग्याला आता बोटीनं जाता येणार। 1 मार्च पासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार। केईएम रुग्णालयामध्ये सुरू होणार आयव्हीएफ केंद्र। येत्या सोमवारपासून आयव्हीएफ सुविधा सुरू होणार। सरकारी रुग्णालयात सुसज्ज आयव्हीएफ केंद्र होण्याची पहिलीच वेळ। अल्प दरात होणार उपचार। आता फक्त फास्टॅग किंवा यूपीआयनंच टोल द्यावा लागणार। 1 एप्रिलपासून टोल भरण्यासाठी रोख पेमेंटचा पर्याय पूर्णपणे बंद। फास्टॅग किंवा ऑनलाईन स्वरूपातच टोल भरता येणार। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागलं। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचं दूध प्रति लिटर 76 रुपयांवर। नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा वाढला। सकाळी AQI 273 तर संध्याकाळी AQI 189 वर। डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाचा दणका। टॅरिफचा निर्णय अमेरिकन कोर्टाकडून रद्द। ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं निरीक्षण।